जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नर्मदेचे पाणी प्रथमच सादरीच्या पाड्यावर पोहोचले, ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू। सोलर पंपामुळे दुर्गम आदिवासी भागाला दिलासा मिळाला। राज्यातील अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा समोर आले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील उडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साद्री परिसरातील पाड्यांवर अखेर प्रथमच नर्मदा नदीचे पाणी सोलर पंपाच्या माध्यमातून नळाद्वारे पोहोचल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। या उपक्रमाची राज्यभरात चर्चा होत असून सामाजिक संस्थांच्या पुढाकाराचे कौतुक केले जात आहे। नर्मदा नदी अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही डोंगराळ आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे येथे सरकारी यंत्रणांना पोहोचण्यात अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते। विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता। ही समस्या लक्षात घेत यंग फाउंडेशन आणि डिजेड फाउंडेशन यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने नर्मदा नदीच्या पात्रातून सोलर पंपाद्वारे पाणी उचलून पाईपलाईनच्या सहाय्याने गावापर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला। या कामासाठी 7 ते 8 किलोमीटरच्या अतिदुर्गम मार्गातून साहित्य वाहून नेण्यात आले। अनेक ठिकाणी रस्ता नसल्याने होडीच्या मदतीने पाईपलाईन आणि साहित्य नदीमार्गे नेण्यात आले। सुरुवातीला विहीर खोदण्याचे प्रयत्न अपयशी ठरला, मात्र ग्रामस्थांच्या मदतीने सेवाभावी संस्थांनी हार न मानता सोलर पंप प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली। गावात पहिल्यांदाच नळ सुरू होताच ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। अनेक कुटुंबांना प्रथमच घराजवळ स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्याने महिलांवरील पाण्याचा ताण कमी झाला आहे। डिजेड फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी दुर्गम भागांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत व्यक्त करत शासनाने अशा भागांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले। सामाजिक संस्थांच्या या उपक्रमामुळे दुर्गम आदिवासी भागांच्या विकासासाठी नवी आशा निर्माण झाली आहे। मुळातच शासनाच्या जलजीवन सारख्या योजनांवर कोट्यावधीचा निधी खर्च होत असताना आजही सातपुड्याच्या घशाची ताण भागलेली नाही। या योजना कागदी घोडे नाचविण्यापलीकडे सरकत नसताना आता शासनाच्या मदतीने एक मोठी योजना या परिसरात तयार करण्याचा विडा देखील जिल्हाधिकारी यांनी उचलला असून याच संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा देखील सुरू आहे। अशातच या सेवाभावी संस्थांनी गावकऱ्यांची मदतीने जे अशक्य वाटत होते तेच पाणी थेट पाईपलाईनद्वारे गावपाड्यावर पोहोचून दाखवल्याने गावकरी ते राव काय करी याची प्रचिती घडवून दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। धडगाव तालुक्यातील उडद्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे। या परिसरातील झापी, फलई, कुंड्या, भादल या गावांमध्ये देखील पाणी टंचाई आहे। नर्मदेच्या काठावरील साद्री पाड्यामध्ये एवढ्या वर्षांमध्ये कधीही नळाचे पाणी आलेले नव्हते। यंग फाउंडेशन या भागात काम करते। यंग फाउंडेशनने आवाहन केल्यानंतर मुंबई येथील DJD फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी सोलर पंप बसवण्यासाठी मदत केली। या पाड्यामध्ये पहिल्यांदाच नळांना पाणी आले आणि हे पाणी बघून या पाड्यातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला की पहिल्यांदाच नळाचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले। खरं तर या भागात सरकारी यंत्रणा ही नावालाच आहे। अजूनही अनेक पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावरनं पाणी आणावं लागतं। मात्र सरकारी उदासीनता आणि या भागात दुर्गम भाग असल्यामुळे रस्ते, वीज नसल्यामुळे सामाजिक संस्था देखील या भागात येत नाही, त्यामुळे येथील पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे। अजूनही मोठ्या प्रमाणात या भागात मदतीची गरज आहे। सरकारने देखील या भागामध्ये पाण्यासाठी व्यवस्था करणे फार गरजेचं आहे आणि इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थांना देखील आम्ही आवाहन करतो की या भागामध्ये चारा आणि पाणी टंचाईसाठी आपण मदतीसाठी जरूर यावे।